आई मला चकली खावी वाटतेय ग. अगं थांब, आधी रेसिपी बघूया. हां, बघ, रेसिपी _by_ आरती. ती चकलीची रेसिपी. अगं थांब, मग आज चकली बनवूया. चला तर मंडळी, आज म्हणूया आपण कुरकुरीत अशी ही डाळव्याची चकली. एका परातीमध्ये आपल्याला अर्धा किलो मिक्सरला फिरवलेलं डाळव्याचं पीठ घ्यायचे. त्यात 1 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ. हे पीठ मिक्स करून घ्यायचं तिन्ही पण. त्यात ओवा, जिरे पीठ, धना पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, चिमूटभर हळद, तीळ घालायचे आहेत भरपूर प्रमाणात आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सर फिरून घ्यायचं आहे. हे मिश्रण तयार झालेलं चाळणीनं चाळून आपल्याला पिठात टाकायचे आणि पीठ आपल्याला कालून घ्यायचे. थोडे थोडे पाणी घालून आपल्याला उंडा तयार करायचा आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तयार आहे आपलं पीठ मळलेलं. आपण हे एका चकलीच्या पात्रामध्ये टाकून घेऊ. आणि चकल्या बनवायला सुरुवात करू. आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण चकल्या टाकू. मंद आचेवर तळायच्या चकल्या तर कुरकुरीत होतात. बघू शकता आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत. त्याला आपण काढून घेऊ. बघू शकता कुरकुरीत अशी डाळव्याची चकली आपली तयार आहे. अशाच रेसिपीसाठी रेसिपी बाय आरतीला फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.